आज आपण गॅस लॉचा स्टडी करणार आहे. तर गॅस लॉज मधला पहिला लॉ आहे बॉइल्स लॉ. तर बॉइल्स लॉ काय सांगतोय, ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर द व्हॉल्यूम ऑफ अ डेफिनाइट मास ऑफ अ गॅस. डेफिनाइट मास म्हणजे काय, तर नंबर ऑफ मोल्स कॉन्स्टंट असणार आहे. कॉन्स्टंट टेम्परेचर अँड कॉन्स्टंट नंबर ऑफ मोल्स द व्हॉल्यूम ऑफ अ गॅस असं म्हटलं तरी चालेल. पुन्हा बघा, ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड कॉन्स्टंट नंबर ऑफ मोल्स. अगेन, at constant temperature and constant number of moles, the volume of a gas is inversely proportional to its pressure. म्हणजे टेम्परेचर आणि नंबर ऑफ मोल्स कॉन्स्टंट असताना गॅसचं व्हॉल्यूम हे त्याच्या प्रेशरशी इन्व्हर्सली रिलेटेड असणार आहे. इन्व्हर्सली रिलेटेड म्हणजे काय, व्हॉल्यूम वाढवलं तर प्रेशर कमी होतं किंवा व्हॉल्यूम कमी केलं तर प्रेशर वाढतं. आता इथं जर रिलेशन बघायला गेला तर व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द 1/p. व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द 1/p और व्हॉल्यूम इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द p. मग हा p इकडं घेतला तर pv इज इक्वल टू काय येणार, कॉन्स्टंट येणार. मग दोन वेगवेगळ्या कंडिशन्स घेतला तर p1 v1 इज इक्वल टू p2 v2 इज इक्वल टू कॉन्स्टंट. इथं पीव्हीचं जे मल्टिप्लिकेशन आहे किंवा प्रॉडक्ट आहे तो ऑलवेज कॉन्स्टंट येतो ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड कॉन्स्टंट नंबर ऑफ मोल्स. म्हणजे प्रेशर वाढवला तर व्हॉल्यूम कमी होतं किंवा प्रेशर कमी केला तर व्हॉल्यूम काय होतं, वाढतं. पुन्हा बघा, हा लॉ काय सांगतोय, ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड कॉन्स्टंट नंबर ऑफ मोल्स व्हॉल्यूम ऑफ अ गिवन मास ऑफ अ गॅस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द 1/p और व्हॉल्यूम इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द pressure. Volume is inversely proportional to the pressure. PV is equal to always constant. PV is equal to always constant. Therefore, P1 V1 is equal to P2 V2 is equal to constant. तर त्याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघूया. तर ग्राफिकल रिप्रेझेंटेशनमध्ये पहिला ग्राफ आपल्याला दिसतोय प्रेशर वर्सेस व्हॉल्यूम. मग आताच आपण सांगितलं की प्रेशर आणि व्हॉल्यूम यांच्यातलं रिलेशन कसं असतं, इन्व्हर्स असतं. मग प्रेशर इन्क्रीज झालं तर व्हॉल्यूम डिक्रीज होतं किंवा प्रेशर डिक्रीज झालं तर व्हॉल्यूम इन्क्रीज होतं. मग इकडून बघितलं, ॲज अ प्रेशर डिक्रीजेस व्हॉल्यूम इन्क्रीजेस, ॲज अ प्रेशर डिक्रीजेस व्हॉल्यूम इन्क्रीजेस, ॲज अ प्रेशर डिक्रीजेस व्हॉल्यूम इन्क्रीजेस. आता हे तीन प्लॉटचं मिक्सचर आहे. तीन वेगवेगळे टेम्परेचर घेतलेत. 200 केल्विन हा कॉन्स्टंट टेम्परेचरला हा पहिला प्लॉट बघितला तर पहिल्या प्लॉटसाठी प्रेशर कमी होत आहे, व्हॉल्यूम वाढत जाते. 400 केल्विन हे दुसरं कॉन्स्टंट टेम्परेचर ठेवलं, पुन्हा प्रेशर आणि व्हॉल्यूममधलं रिलेशन स्टडी केलं. प्रेशर डिक्रीज होत येत आहे, व्हॉल्यूम इन्क्रीज होत जात आहे. 600 केल्विन हे कॉन्स्टंट टेम्परेचर ठेवलं आणि 600 केल्विन हा कॉन्स्टंट टेम्परेचरला पुन्हा हा प्लॉट बघितला. ह्याच्यामध्ये काय दिसतंय, ॲज अ प्रेशर डिक्रीजेस व्हॉल्यूम इन्क्रीजेस. सो दिस इज द ग्राफ ऑफ अ प्रेशर वर्सेस व्हॉल्यूम. दुसरा प्लॉट इथे आपल्याला दिसतोय, ह्याच्यामध्ये प्रेशर वर्सेस 1/p. मग मगाशी आपण बघितलं की व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द 1/p और रेसिप्रोकल ऑफ p. तसंच प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द 1/v. मग प्रेशर आणि 1/v मधलं रिलेशन जर डायरेक्ट असेल तर ॲज प्रेशर इन्क्रीजेस 1/v इन्क्रीजेस, प्रेशर इन्क्रीजेस 1/v इन्क्रीजेस. हा पुढचा प्लॉट हा आणि हा सेमच आहे. प्रेशर आणि व्हॉल्यूममधलं रिलेशन घेतलंय, प्रेशर डिक्रीजेस व्हॉल्यूम इन्क्रीजेस. पुन्हा आपण बघितलंय की PV इज इक्वल टू कॉन्स्टंट. मग हा प्लॉट काय कसा दिसतो आपल्याला, तर PV वर्सेस P. प्रेशर कितीही वाढवलं तरी PVची व्हॅल्यू ही वाढणार नाही आहे. प्रेशर कितीही वाढवला तरी PVची व्हॅल्यू ही कॉन्स्टंट राहणार आहे. दरफोर PV इज ऑलवेज कॉन्स्टंट. बॉइल्स लॉसाठी जर डे टू डे लाईफमधले एक्झाम्पल बघायला गेला तर आपण सायकलच्या टायरमध्ये किंवा गाडीच्या टायरमध्ये हवा भरत असताना प्रेशर पंपचा वापर करतो. तर जितक्या प्रेशरनं आपण त्या सायकलच्या टायरमध्ये हवा भरत असतो ती हवा त्या सायकलच्या टायरच्या आतील भागामध्ये कमीत कमी एरियामध्ये ऑक्युपाय होत जाते. जितकं आपण प्रेशर वाढवत जाऊ तितकं तिचं व्हॉल्यूम काय होत जातं, कमी होत जातं. पण नेक्स्ट पॉईंट इज बॉइल्स लॉ इन टर्म्स ऑफ डेन्सिटी ऑफ गॅस. So here, according to the Boyle's law, PV is equal to constant, and from that equation P is equal to pressure of the gas, V is equal to volume of the gas, K is equal to constant. So as we know that density is equal to mass divided by volume. As we know that density is equal to mass divided by volume. मग density साठी आपण काय म्हणला, here D is the density
इज इक्वल टू मास मीन्स यम अँड व्हॉल्यूम मीन्स व्ही. मग फक्त इथं काय केलं, रिअरेंजमेंट केली आहे. व्ही इकडे घेतला आणि डी इकडे घेतला. सो व्ही इज इक्वल टू यम डिवायडेड बाय डी. आता हे जे इक्वेशन आहे ह्याला हवं तर आपण इक्वेशन 2 म्हणूया. तर हे इक्वेशन 2 इक्वेशन 1 मध्ये पुट करायचं. इक्वेशन 1 काय आहे, पी व्ही इज इक्वल टू के. व्हीची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली, यम डिवायडेड बाय डी. दरफोर पी इंटू व्हीच्या ठिकाणी काय घालायचं, यम डिवायडेड बाय डी. यम डिवायडेड बाय डी इज इक्वल टू के. मग काय करायचं आहे, तर हा पी डिवायडेड बाय डी एक साईडला घ्या आणि के डिवायडेड बाय यम एक साईडला घ्या. यम म्हणजे काय, तर मास. मग आपण बॉयल्स लॉमध्ये काय सांगतोय, फॉर गिवन मास ऑफ अ गॅस. फॉर गिवन मास ऑफ अ गॅस म्हणजे काय असणार आहे, गॅसचं मास कसं असणार, कॉन्स्टंट असणार. के हा कॉन्स्टंट आहे, यम हा कॉन्स्टंट आहे. मग दोन्ही कॉन्स्टंटसाठी आपण एकच कॉन्स्टंट घेणार, के बाय यम इज इक्वल टू कॉन्स्टंट. मग पी डिवायडेड बाय डी इज इक्वल टू कॉन्स्टंट असेल सी. इथे बघा, पी डिवायडेड बाय डी इज इक्वल टू के. दरफोर पी इज इक्वल टू के इंटू डी. के मीन्स व्हॉट, कॉन्स्टंट. मग कॉन्स्टंट काढल्यानंतर इथं काय येणार, P is directly proportional to the D. So what is the relationship between pressure and density? So pressure is directly proportional to the density. Pressure is directly proportional to the density at a constant temperature and constant number of moles. Again, pressure is directly proportional to the density at constant temperature and constant number of moles. That is according to the Boyle's law. पुन्हा बघा, PV is equal to K, density is equal to mass divided by volume. So volume is equal to mass divided by density. ही V ची व्हॅल्यू जी आहे ती ह्या इक्वेशन मध्ये पुट करायची. P into mass divided by D is equal to constant. Therefore P by D is equal to K by M. K हा कॉन्स्टंट आहे, M हा कॉन्स्टंट आहे. दोघांसाठी एकच कॉन्स्टंट पुट करायचा. Therefore P divided by D is equal to constant. That is, pressure is directly proportional to the density. That is, pressure is directly proportional to the density at constant temperature and constant number of moles. That is, according to the Boyle's law, pressure is directly proportional to the density.